धामणगाव तालुक्यात वादळी पावसाचा तडाखा, कासारखेड येथे घराचे पत्रे उडाले, वाघोली रोडवर विद्युत खांबाचे नुकसान. धामणगाव रेल्वे प्रतिनिधी. धामणगाव तालुक्यात बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून कासारखेड येथे मारुती भाऊरावजी नेवारे यांच्या घराचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याची घटना घडली. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घरावरील पत्र्यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणती जीवितहानी झाली नसली तरी घराचे आर्थिक नुकसान झाले आहे. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान वाघोली रोडवरील डी फार्म कॉलेजच्या मागील भागातही वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांबाचे नुकसान झाले आहे. खांबाला धक्का बसल्याने परिसरातील वीज पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या असून विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. काही भागात वीज पुरवठाही विस्कळीत झाला. नुकसानग्रस्त कुटुंबाला प्रशासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी, तसेच नुकसानग्रस्त विद्युत खांबाची दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.